Today's message is bit and bridle not needed for believers. आणि आजचा जो उपदेश आहे तो अशा गोष्टी ज्या विश्वासणाऱ्यांसाठी आवश्यक नाहीत. We'll open our Bibles to Psalm 32 verses 8 and 9. स्तोत्रसंहिता 32 8 आणि 9 हे वचन आपण बघूया. I will instruct you and teach you in the way you should go. I will guide you with my eye. Do not be like the horse or like the mule, which have no understanding, which must be harnessed with bit and bridle, else they will not come near you. This is the word of the Lord. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही. Praise the Lord. Praise the Lord. God says, परमेश्वर म्हणतो, I will instruct you. मी तुला मार्गदर्शन करीन. I will instruct you. मी तुला बोध करीन. What a great burden is now gone if God says, I will instruct you. किती मोठं ओझं निघून जातं जेव्हा देव आपल्याला म्हणतो मी तुला बोध करेन. Many times we instruct ourselves and that's why we carry a lot of burdens. अनेकदा आपण स्वतःला बोध देतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात ओझं येतं. But how good it is if we allow God to instruct us. आणि किती अद्भुत झालं असतं जर परमेश्वराने आपल्याला बोध केला असता. How wonderful it is if God will lead us. आणि किती अद्भुत असतं जर परमेश्वराने आपल्याला मार्गदर्शन केलं असतं. God says, I will instruct you. परमेश्वर म्हणतो मी तुला बोध करीन. But before instruction, परंतु तो बोध करण्या अगोदर there comes the blessedness of forgiveness in verse 1. त्या अगोदर पाप क्षमेच्या आशीर्वादितपणाविषयी पहिल्या वचनात लिहिलं आहे. Blessed is he whose transgression is forgiven, whose sin is covered. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य आहे. Blessed is he धन्य आहे तो व्यक्ती whose transgression is forgiven, whose sin is covered. ज्याचे अपराध क्षमा झाले, त्याचे पाप पांघरून घातले गेले. Here blessedness has a unique meaning. आणि तुमचा आशीर्वादित धन्यत्व याला एक व्यवस्थित अर्थ आहे. You know, in the Hebrew word, there are two words for this word blessedness. हिब्री भाषेमध्ये धन्य या शब्दासाठी दोन शब्द आहेत. One Hebrew word is barak and the other word is ashar. बराक आणि अशाद असे हे दोन शब्द हिब्रू भाषेत आहेत. Barak word is used when God wants to bless somebody. आणि बराक हा शब्द वापरला जातो त्यावेळेस जेव्हा परमेश्वर कोणाला तरी आशीर्वादित करू इच्छितो. Or when we bless God. किंवा ज्यावेळेस आपण देवाला धन्यवाद देतो त्यावेळेस तो शब्द वापरला जातो. But this word ashar means to be blessed because of something that has been done to us. परंतु अशार हा जो शब्द आहे तो त्यावेळेस वापरतात ज्यावेळेस आपल्यासाठी काहीतरी करण्यात येतं. And here in this first verse, the word ashar is used for the word blessedness because something good has been done to us. आणि या पहिल्या वचनामध्ये अशार हा शब्द वापरण्यात आलाय कारण आपल्यासाठी काहीतरी चांगलं असं करण्यात आलं आहे त्यामुळे. That's why it says blessed is he. That means we are blessed because God has forgiven our sins. आणि या ठिकाणी लिहिलंय धन्य तो कारण परमेश्वराने आपल्या पापांची क्षमा करून काहीतरी चांगलं आपल्यासाठी केलं आहे. God did something for us. परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी केलं आहे. God sent forth his son for our sins to die on the cross. परमेश्वराने आपल्या पुत्राला त्या क्रूसावर पाठवले यासाठी की आपल्या पापांसाठी त्याने मृत्यू सहन करावा. And that's how we are blessed. आणि त्यामुळे आपण आशीर्वादित झालो आहोत. Amen. आमेन. So barak also means benediction. आणि बराक या शब्दाचा अर्थ समर्पण सुद्धा होतो. Benediction. समर्पण करणे. So one word is barak, that is benediction. Another word is congratulations. आणखी दुसरा एक शब्दाचा अर्थ होतो शुभेच्छा देणे. Amen. Amen. So I told you there are two words, Hebrew words. मी सांगितलं दोन इब्री शब्द आहेत. Barak, बराक benediction. समर्पित करणे. Asher, आशीर congratulations. शुभेच्छा देणे. See, when I congratulate you, जेव्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो that means something good has happened to you. याचा अर्थ काहीतरी तुमच्या संगती चांगलं घडलं आहे. So when I say blessed is he, आणि म्हणून जेव्हा मी म्हणतो धन्य आहे तो that means I'm congratulating you because God has forgiven your sins. याचा अर्थ मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे कारण देवाने तुमचे पाप क्षमा केले आहे. But when I say benediction, that means I'm blessing you. परंतु जेव्हा मी म्हणतो समर्पण त्यावेळेस मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. But when I say congratulations, that means I am saying blessed are you because you received something. परंतु जेव्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो त्यावेळेस मी तुम्हाला धन्य म्हणतो कारण तुम्हाला काहीतरी चांगलं प्राप्त झालं And आहे. so David says, आणि दावीद असं म्हणतो blessed is he. धन्य आहे तो. It's not benediction. हे काय समर्पण करणं नाही त्या व्यक्तीचं. What is it? त्याचा अर्थ काय? It is here meaning congratulating you. या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्हाला शुभेच्छा देणं आहे. Many times अनेकदा when we forgive somebody, जेव्हा आपण कोणाला क्षमा करतो we do it with a very bitter heart. आपण एका कडूपणाने भरलेल्या हृदयाने तसं But करतो. when God forgives you,
परंतु जेव्हा देव क्षमा करतो He congratulates you also. तो आपल्याला शुभेच्छा सुद्धा देतो. He congratulates you. तो तुम्हाला शुभेच्छा देतो. Blessed are you, my son, तो म्हणतो मुला तू आशीर्वादित आहेस because you accepted my blood. कारण की तू माझं रक्त स्वीकारलं आहे. Blessed are you, my son, माझ्या मुला तू आशीर्वादित because आहेस you came to me. कारण तू माझ्याकडे आला You आहेस. trusted in my blood. तू माझ्या रक्तावर भरोसा You ठेवला आहेस trusted that I will forgive you. आणि तू माझ्यावर भरोसा ठेवला की मी तुला क्षमा करीन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. What a great God we have. किती महान परमेश्वर आपला आहे. His blessedness comes with such great heart. आणि या महान परमेश्वराकडून हा आशीर्वादितपणा आपल्याकडे येतो. So here, आणि या ठिकाणी once God saves us, जेव्हा परमेश्वर आपल्याला वाचवतो He wants us to sit at the feet of Jesus. त्याची इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसावं Then we can receive instruction from Him. आणि मग त्याच्याकडून आपल्याला बोध प्राप्त होऊ शकतो. Without Him washing away our sins, we cannot sit at His feet and receive instruction. जोपर्यंत आपल्या पापांची क्षमा होत नाही तोपर्यंत चरणाजवळ बसून आपल्याला बोध प्राप्त करता येत नाही. How true it is. किती सत्य हे आहे. He who has burnt his finger, ज्याने आपलं बोट जाळलं आहे, he who has burnt his finger before, ज्याने अगोदर आपलं बोट जाळून घेतलं असेल, now wants to know exactly how to hold the fire that he may not burn his finger a second time. आता तो काळजी घेतो की तो कसं आगेला हात लावेल आणि जरी त्याचं बोट जळणार नाही याची तो काळजी घेतो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. So the first time burning of the finger is always good because he learns next time how to hold the fire also. आणि पहिल्यांदा त्याचं बोट जळणं चांगलं झालं कारण की दुसऱ्यांदा त्याला कळलं की आगेसोबत कसं आपण आगेला हाताळावं. That's why Jesus told Peter, आणि म्हणून येशूने पेत्राला असं म्हटलं, after you have fallen, जेव्हा तू पडशील then you strengthen my brethren, your brethren. त्यानंतर तू आपल्या बंधुजनांना मजबूत करशील. He who has fallen in the ditch, जो खंडकामध्ये पडला आहे he wants to know त्याची इच्छा आहे की जाणून घ्यावं whether there is some guide who will lead him away from the ditch now. असा कोणी आहे का जो त्याला खंडकातून बाहेर काढून मार्गदर्शन He करेल. wants some instructor for him. त्याला कोणातरी बोध करणाऱ्याची गरज आहे. That's why here is the story of David. आणि म्हणून या ठिकाणी दाविदाची गोष्ट सांगते. After his deep fall, आणि जेव्हा तो पडून गेला he repented over his great sin. त्याने आपल्या महान पातकाविषयी क्षमा And मागितली then joy flooded his heart. आणि मग आनंद त्याच्या जीवनामध्ये आला And out of that joy and thanksgiving flowed the gratitude. आणि त्याच्या या आनंदामधून आणि समाधानामधून एक परमेश्वराप्रती ओतप्रोत भरलेली शांती आली. And then he sings this psalm. आणि नंतर तो हे गीत गातो. Many times we write songs and we write psalms without having any meaning to it. आणि अनेकदा आपण गीत लिहितो, स्तोत्र लिहितो, त्याचा अर्थ काही नसता. But when David wrote a psalm, परंतु जेव्हा दाविदाने ही स्तोत्र लिहिली he had experienced certain things. त्याने काही गोष्टींचा अनुभवामधून लिहिले And that's how he wrote the song. आणि त्यानंतर त्याने लिहून काढलं. That's why all these psalms are a blessing even till today. आणि म्हणून आजपर्यंत हे सर्व स्तोत्र आशीर्वाद आज सुद्धा आहेत. Even today we apply David's psalms to our own lives. आज सुद्धा आपण दाविदाची स्तोत्र आपल्या जीवनामध्ये घेतो. Praise the Lord. Praise the So Lord. in this psalm he is singing a song and reminding the Lord आणि या ठिकाणी तो स्तोत्र गात आहे आणि परमेश्वराला आठवण करून देत that he आहे. did not want to fall again the same way the second time. त्याला परत एकदा तशाच प्रकारे पडायचं नाही याबद्दल. Amen. आमेन. What a lift this gives to each one of us this morning. आणि आज किती उन्नती या गोष्टीमुळे आपल्या सर्वांना मिळू For us शकते. it is so easy. आपल्यासाठी फार सोपं If we आहे. confess our sins, he is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. तो विश्वासयोग्य आहे की जेव्हा आपण आपले अपराध पदरी घेतो आणि सोडून देण्याचा निर्णय करतो तो आपल्याला क्षमा करेल. But it cost our Savior sweat and blood. परंतु आपला जो उद्धार करता आहे त्याला आपला घाम आणि आपलं रक्त यासाठी गाळावं It लागलं cost him his own life to save us. आणि आपल्याला बचाव करण्यासाठी त्याने स्वतःचं जीवनाचं बलिदान केलं. That's why David says, आणि म्हणून दावीद असं म्हणतो, blessed is he whose sin is covered, धन्य आहे तो व्यक्ती ज्याच्या अपराधांवर पांघरून घातण्यात आला आहे. as the mercy seat covers the law. आणि जशा प्रकारे दयासन त्या नियमशास्त्रावर सावली करतं. Then Moses could come into the holy place. आणि त्याच वेळेस मोशे त्या परमपवित्र स्थानात येऊ शकला. Amen. आमेन. If the law is not covered, जर त्या नियमशास्त्रावर सावली केली नाही we cannot come before God. तर आपण देवासमोर येऊ शकत नाही. But परंतु mercy always covers the law. परंतु दया नेहमी नियमशास्त्रावर पांघरून घालते. Love does not cover the law, mercy covers the law. प्रेम त्यावर पांघरून घालत नाही तर दया त्याच्यावर पांघरून घालते. Because mercy comes where there is a need. कारण की दया त्या ठिकाणी येते जिथं गरज आहे. Love comes every place whether there is a need or not. आणि प्रेम त्या प्रत्येक ठिकाणी येतं जिथं गरज असो अथवा नसो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. That's why आणि म्हणून today आज Jesus is sitting on that law. येशू ख्रिस्त त्या नियमशास्त्रावर आहे He has covered it आणि त्याने त्याला पांघरून घातलं by आहे. his blood, त्याच्या रक्ताने आच्छादन केलं by आहे. his life. त्याच्या जीवनाने. That's why through Jesus we can have fellowship with the Father. आणि म्हणून पित्या संगती येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपली संगती आहे. You cannot come to the Father without me, Jesus said. आणि येशूने म्हटलं माझ्या शिवाय तुम्ही पित्याजवळ येऊ शकत नाही. Who can understand this joy except
one who has been brought low or who has come low like King David. आणि कोण या आनंदाला समजू शकतो? दाविदाशिवाय जो अगदी खालच्या स्थळापर्यंत उतरला होता. Only he understood because he was brought low, but he was brought high also by God. तर त्याला समजतं की काय तो आनंद आहे, कारण देवाच्या द्वारे तो खाली आणण्यात गेला आणि परत परमेश्वराने त्याला उंच केलं. He who has wandered all over the mountains and have come back because the shepherd went seeking for the lost sheep. He knows the true joy of fallenness. कारण की तो संपूर्ण डोंगरांमध्ये फिरत राहिला आणि त्याला माहिती आहे एखादा मेंढरू हरवल्यानंतर त्याला सापडण्याचा आनंद काय आहे. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. That's why we should never forget the first part. आणि म्हणून आपण पहिला भाग कधी विसरू नये. Jesus said, येशूने म्हटलं, Peter, पेत्रा, after you have fallen, तू पडल्यानंतर, after you have fallen, तू पडल्यानंतर, when you are converted, जेव्हा तू बदलून जाशील, strengthen your brethren. तुझ्या भावांना तू मजबूत करशील. Many times we go out to strengthen our brethren without remembering after you have converted. अनेकदा आपण आपल्या बंधुजनांना मजबूत करण्यासाठी जातो, हे विसरून जाता की मी कसं काय परमेश्वराने मला बाहेर काढून मजबूत केलं होतं. Are you understanding? तुम्हाला समजत आहे काही गोष्ट? Jesus said, येशूने म्हटलं, Simon, शिमोना, when you are converted, जेव्हा तू बदलशील, strengthen your brethren. आपल्या बंधुजनांना मजबूत कर. Because कारण only you know what falling is. तुलाच माहित आहे की पडणं म्हणजे काय आहे. Only you know what grace has come upon you to lift you up. कारण केवळ तुलाच अनुभव आहे की तुझ्यावर दया कशी झाली यासाठी की तुला उंच करावं. Because you alone know कारण तुलाच ही गोष्टीचा अनुभव आहे, the grace of our Lord Jesus Christ. प्रभू येशूच्या दयेचा. So when you will start strengthening the brethren, you will not do it with your own strength, you will not do it proudly, you will do it with all humility. परंतु म्हणून ज्या वेळेस तुझ्या बंधुजनांना तू मजबूत करशील, बलवान करशील, त्यावेळेस तू गर्वाने भरून करणार नाही, तर संपूर्ण नम्रतेने करशील, कारण ती गोष्ट येशू ख्रिस्ताच्या दयेने तुझ्याकडून घडेल. Only when you don't forget the first part can you enter the second part. जोपर्यंत तुम्ही पहिला भाग विसरत नाही तोपर्यंतच तुम्ही दुसऱ्या भागात शिरू शकता. If you forget the first part, you are not authorized to use the second part. जर तुम्ही पहिला भाग विसरता तर तुमच्याकडे अधिकार राहत नाही दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करण्याचा. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when I am converted, जेव्हा मी बदलून जाईल, when I am changed, जेव्हा माझ्यामध्ये बदल घडेल, when God's grace worked in my life, जेव्हा देवाची दया माझ्या जीवनात कार्य करेल, when I had denied Jesus 3 times, मी येशूला 3दा नाकारलं तरी yet he loved me त्याने माझ्यावर प्रेम केलं, and he lifted me up. त्याने मला उभारलं, With that grace I move, आणि त्या दयेने मी जातो I strengthen my brethren. आणि माझ्या बंधुजनांना मी मजबूत करतो. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजत आहे मी जे बोलत आहे? That's how you will use the second part humbly. आणि अशा प्रकारे तुम्ही दुसरा भाग नम्रतेने अनुभवायला लागाल. How great are all these psalms? आणि हे सर्व स्तोत्र किती महान आहे. If we go on reading one verse and we start elaborating it, it is such a blessing for all of us. आपण एक एक वचन वाचून त्याचा उलगडा जर करत राहिलो आपल्या सर्वांसाठी तो किती मोठा आशीर्वाद आहे. Because through these psalms we come to know that forgiveness comes without the law. आणि या स्तोत्रांमधून आपल्याला कळतं की पापांची क्षमा नियमशास्त्राच्या विना सुद्धा होऊ शकते. That is why I love Psalm 51. आणि म्हणून मला स्तोत्र 51 खूप आवडतं. That's why I love Psalm 130. आणि म्हणून मला 130 स्तोत्र आवडतं. These two are very beautiful psalms for those people who are in the dungeons. आणि हे दोन स्तोत्र फार अद्भुत आहेत त्यांच्यासाठी जे खंदकामध्ये गड्ड्यामध्ये पडून आहेत. Whenever you are in the dungeons, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या खंदकामध्ये सापडाल, whenever you are deep in sin, जेव्हा तुम्ही पापामध्ये फार खोल असाल, always remember Psalm 32, Psalm 51, Psalm 130. तुम्ही नेहमी स्तोत्र 32, 51 आणि 130 या स्तोत्रांची आठवण You ठेवा. will come out. तुम्ही त्यातून बाहेर याल. And what a blessing you shall be for the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या मंडळीसाठी तुम्ही किती महान आशीर्वाद त्यामुळे ठराल. Blessed is he whose transgression is forgiven and his sins covered. धन्य आहे तो व्यक्ती ज्याच्या अपराधांची क्षमा व पापांवर पांघरून घालण्यात आलं आहे. Here the word transgression means या ठिकाणी willfully done. अपराध या शब्दाचा अर्थ असा होतो की इच्छेने जाणून बुजून केलेलं पाप. Transgression does not mean done ignorantly. आणि अपराध हा शब्दाचा अर्थ जाणीव नसताना केलेलं पाप नव्हे, It has been done willfully. माहिती असताना घडलेलं पाप. Adam transgressed the law. आणि आदामाने अपराध केला परमेश्वराच्या विरुद्ध. He did it willfully, he did it purposely. त्याने इच्छेने जाणीवपूर्वक ते काम केलं. Because God had told Adam, कारण देवाने आदामाला सांगितलं होतं, this is what is going to happen if you obey me, and this is what's going to happen if you disobey me. जर तू आज्ञा पालन करशील तर असं घडेल, आज्ञा उल्लंघन करशील तर असं घडेल. देवाने अगोदरच आदामाला सांगितलं होतं. Praise the Lord. प्रभूची स्तुती So असो. in a sense, एक अर्थाने आपण बघूया, David is saying to God, दावीद परमेश्वराला असं म्हणत आहे, I sinned willfully. हे परमेश्वरा, मी जाणीवपूर्वक पाप केला आहे. I did not do it ignorantly, I did it willingly. प्रभू, अज्ञानाने नाही तर इच्छापूर्वक मी पाप केला आहे. If you have done sins willingly,
जर तुम्ही इच्छेने पाप केले असतील, don't worry. चिंता करू नका. Jesus can yet forgive your sins. प्रभू येशू तरी तुमचे पाप क्षमा करू He can शकतो. forgive your sins. तो तुम्हाला क्षमा करू That is शकतो. the great love of our Lord Jesus Christ. हे प्रभू येशूचं महान प्रेम आहे. Amen. Amen. In Psalm 32 verse 5, आणि 32 स्तोत्र 5 वचन सांगतं. David says, दावीद असं म्हणतो, I acknowledged my sin unto thee, मी आपले पाप तुझ्या जवळ कबूल केले and my iniquity have I not hid. आणि मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. I said, I will confess my transgressions unto the Lord, and thou forgavest the iniquity of my sin. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू माझ्या पापदोषांची क्षमा केलीस. See that? You तुम्ही याकडे find, बघा. here you find sin and transgression. या ठिकाणी तुम्हाला पाप आणि अपराध लिहिलेला आढळेल. 3 things you find here. 3 गोष्टी तुम्हाला सापडतील इथे. Sin, पाप, transgression, अपराध and iniquity. अनिती. What is it? काय या गोष्टींचा अर्थ? He's speaking about 3 things that he committed against God. 3 गोष्टी देवाच्या विरुद्ध त्याने केल्या, त्याविषयी तो बोलत आहे. Sin, पाप, transgression, अपराध, and iniquity. अनिती. See, we are only aware of sin, आपल्याला फक्त पाप या शब्दाची माहिती आहे and very little we have knowledge of transgression. आणि अपराधाविषयी आपल्याला फार कमी ज्ञान आहे And iniquity we have not even heard of. आणि अनितीविषयी तर आम्ही आणखी ऐकलं सुद्धा नाही. See, he had sin in his mind. त्याच्या मनामध्ये पाप होतं He has transgression in the mind. आणि त्याच्या मनामध्ये त्याने अपराध केला He has iniquity in the mind. आणि मनामध्ये अनिती भरली होती. But there is a difference between them all. परंतु या सर्वांमध्ये फरक आहे These 3 cover every kind of sinful nature of mankind. आणि या तिघांमध्ये मनुष्याच्या पाप स्वभावाची पूर्णता आहे. He says, I acknowledge my sin. तो म्हणतो मी माझे पाप कबूल केले. He says, I know my sin and I confess it. तो म्हणतो माझे पाप मला माहित आहेत आणि मी ते कबूल करतो. See, did you see that? Sin first. आणि त्या ठिकाणी लिहिलंय पाप, पहिल्यांदा पाप लिहिलंय. Did you see that? Sin. तुम्ही पाहिले शब्द तिथे पाप. I acknowledge my sin. प्रभू माझे पाप मी कबूल करतो. I know my sin. मला माझं पाप ठाऊक I आहे know it is there. आणि मला माहिती आहे ते माझ्या जीवनात आहे. And so every sin that you know it is there, you need to confess it. आणि म्हणून प्रत्येक पाप जे तुमच्या जीवनात असलेलं तुम्हाला माहित आहे, तुम्ही त्याचं कबूल करणं गरजेचं आहे. And then he says, आणि मग तो म्हणतो my iniquity I did not hide. आणि माझी अनिती मी लपून ठेवली नाही. See, that means it is the condition before God. आणि याचा अर्थ परमेश्वरासमोर ती एक अट आहे. Iniquity is a condition before God. आणि ती परमेश्वरासमोर एक अट असली पाहिजे. Transgression is our conduct before God. आणि अपराध परमेश्वरासमोरील आपलं आचरण असं आहे. We will study in detail some other time. आपण कधीतरी या गोष्टीविषयी आणखी खोल अध्ययन करूया. Amen. आमेन. My iniquity I did not hide. माझी अनिती मी लपून ठेवली नाही. That is my condition before God. I did not hide. याचा अर्थ माझ्या जीवनाची परिस्थिती मी परमेश्वरासमोरून लपून ठेवली नाही. What about transgression? अपराधाविषयी काय? That is a conduct before God. परमेश्वराच्या समोरचं आपलं आचरण आहे. See, one is objective, the other is subjective. एक ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं सब्जेक्टिव्ह आहे. See, we all committed iniquity against God. आपण सर्वांनी परमेश्वराविरुद्ध अनिती केली आहे. It is a condition of man after he had transgressed God's law. परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध केलेल्या अपराधानंतरची मनुष्याची देवासमोरील परिस्थिती म्हणजे अनिती आहे. That's why iniquity has to be dealt with. आणि म्हणून अनितीचा सामना करायला पाहिजे. Otherwise, you will be living with guilt all your life. नाहीतर तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये तुम्ही दोष भावनेने जगाल. See, some people are living in guilt अनेक लोक दोष भावनेमध्ये जगत आहेत because कारण they have not dealt with the iniquity. त्यांच्या जीवनातील अनितीचा त्यांनी सामना केला नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. That's why the Bible says आणि म्हणून आपल्याला बायबल सांगतं in Jeremiah 33 verse 8. इर्मया 33 आणि त्याचा 8 वचनामध्ये, See, in the world, let me tell you, we commit transgression. आपण या जगामध्ये अनेक अपराध करतो And he pardons our transgression. आणि तो आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो. In Jeremiah 33:8 he says, I will cleanse them from all their iniquity, इर्मया 33:8 मध्ये तो म्हणतो मी त्यांच्या सर्व अनितींची क्षमा करीन. whereby they have sinned against me. Did you see that? त्या अनितीमुळे त्यांनी माझ्या विरुद्ध पाप केला आहे. See, sin you always commit against God. पाप देवाच्या विरुद्ध आपण करतो. Iniquity is a condition that you stand before God. आणि अनिती ती परिस्थिती आहे ज्यामुळे तुम्ही देवाच्या समोर उभे राहता. Transgression is a conduct before God. आणि अपराध परमेश्वरासमोर आपण केलेला व्यवहार किंवा आचरण आहे. That's why here he says, आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो I will cleanse them from all their iniquity, मी त्यांच्या सर्व अनितीपासून त्यांना क्षालन करीन. whereby they have sinned against me. त्या अनितीमुळे त्यांनी माझ्या विरुद्ध पाप अपराध केला आहे. Sin you always sin against God. पाप तुम्ही देवाच्या विरुद्ध करता. And then he will pardon our iniquity, आणि मग तो जेव्हा आपल्या अनितीचं क्षालन करतो whereby they have sinned against me. ज्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध पाप केलं, That shows our condition before God. त्यामुळे आपली परिस्थिती देवासमोर काय आहे ती आपल्याला दिसून येते. After we have sinned, there is a condition before God that God cannot stand. आणि
पाप केल्यानंतर आपली अशी परिस्थिती होते जी परिस्थिती परमेश्वर स्वीकारू शकत नाही आपल्या जीवनामध्ये. Whatever iniquity we carry, जी काही अनिती आपल्या जीवनामध्ये आहे, you will be carrying guilt if that is not settled with God. जर त्या अनिती परमेश्वराच्या समोर सामना झाला नाही तर तुम्ही नेहमी दोषारोपामध्ये जगाल. That's why Daniel 9:24 says, आणि म्हणून दानियल 9 आणि 24 मध्ये म्हटलं आहे, transgressions and sins he will finish and make an end of it. अपराध व सर्व पाप अनिती यांचा तो नाश करून टाकेल. Daniel 9:24. 9:24 दानियेलाचं पुस्तक. Transgressions and sins both he will finish and make an end. आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित करावे, शेवटी तो सर्वांचा अंत करेल. But for iniquity he says, I will reconcile them back to me. परंतु अनितीबद्दल तो म्हणतो की मी त्यांचा माझ्या संगती परत एकदा समेट करीन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Because for our transgression Jesus was wounded. आमच्या अपराधासाठी येशू ख्रिस्ताला जखमा करण्यात आले. What about iniquity? मग आमच्या अनितीबद्दल काय? He was bruised for our iniquity. आमच्या अनितीसाठी त्याला ठेचण्यात आलं. That's what Isaiah 53:5 says, isn't it? आणि यशया 53:5 मध्ये असंच म्हटलंय, बरोबर की नाही? He was wounded for our transgression. तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. He was bruised for our iniquities. आमच्या अनितीमुळे त्याला ठेचण्यात आलं. See, he took both. त्याने दोन्ही मन स्वतःवर घेतले. So David here acknowledges all three sins. आणि दावीद या ठिकाणी या सर्व तिन्ही पापांची कबुली करत आहे. One day we will go through all these three sins, एक दिवस या तिन्ही पातकांमधून आपण जाऊ, whereby peace will flood your heart. आणि जेव्हा त्यानंतर क्षमा केल्यावर शांती आपल्या जीवनामध्ये येईल. You will get shalom in your heart. तुमच्या जीवनामध्ये शालोम येईल. Today our sins are not covered. Today our sins are taken away. आज आपले पापांवर पांघरून घातण्यात आले नाही, तर आपले पाप काढून घेण्यात आले आहे. Here in Psalm 32 it says, blessed is he whose sin is covered. 32 स्तोत्रामध्ये म्हटलं आहे की ज्याचे पाप पांघरून घातण्यात आले आहे तो धन्य आहे. See, today sin is not covered. परंतु आज पापांवर पांघरून नाही. That time it was covered because till that time Jesus had not paid the penalty on the cross. त्या वेळेपर्यंत त्याच्यावर पांघरून होतं, कारण येशू ख्रिस्ताने क्रूसावर त्याची किंमत चुकवली नव्हती. But John the Baptist said, परंतु योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतो, blessed is he who has come to take away the sins of the world. धन्य आहे तो कोकरा जो या जगताचं पाप स्वतःवर घेत आहे. In other words, दुसऱ्या शब्दांमध्ये, look, बघा, behold, बघा, the Lamb of God परमेश्वराचा कोकरा that taketh away the sins of the world. जो या जगताचे पाप स्वतःवर घेत आहे. Not covereth, but taketh away. पांघरून घालत नाही तर पाप काढून घेऊन जातोय. What a beautiful graciousness of God. परमेश्वराचं किती औदार्यपूर्ण दया ही आहे. First he saves us. पहिले तो आपल्याला वाचवतो, Now he says, आणि आता तो म्हणतो, my child, fear not. माझ्या मुला घाबरू नकोस, I will take care of you. मी तुझी काळजी घेईन, I will guide you. मी तुझं मार्गदर्शन Along करेन, the best pathway I will guide you. आणि सर्वोत्तम मार्गाने मी तुला घेऊन चालेन. For your whole life I will guide you. तुझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी तुझा मार्गदर्शक होईन. That's what God is telling David in Psalm 32. आणि परमेश्वर दाविदाला 32 स्तोत्रामध्ये ह्याच गोष्टी सांगत आहे. I will advise you. मी तुला बोध करीन, I will watch over you. मी तुझ्यावर लक्ष ठेवीन. What a joy it is to get rid of our sins then. आणि किती आनंद आहे आपल्या पापांच्या क्षमेचा आपल्याला स्वीकार करणं. What a joy it is to get rid of our guilt also. आपल्या जीवनातील दोषारोपापासून मुक्तता पावणं किती आनंदाची गोष्ट आहे. Not only the sins but even the guilt. फक्त पाप नव्हे तर आतील दोषारोप सुद्धा. Not only the sins but the iniquity as well. फक्त पाप नाही तर आपल्या जीवनातील अनिती सुद्धा. Because if iniquity is not dealt then you will live in guilt all your life. जर तुमच्या अनितीचा सामना तुम्ही करत नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये तुम्ही दोषारोपाखाली जगाल. Once the sins and the guilt and the transgression were dealt of David, he could live in joy. He could look to God for instructions and guidance. ज्या वेळेस दाविदाचे पाप, अपराध आणि अनिती यांची क्षमा झाली त्यावेळेस परमेश्वराकडे तो बोधासाठी पाहू शकला. Now he cannot even trust himself. आणि आता तो स्वतःवर पण भरोसा ठेवू शकत नाही. He now fully trusts God. आता तो परमेश्वरावर पूर्ण भरोसा ठेवत आहे. If you read in verse 7, जर आपण 7वं वचन वाचलं तर there he says, त्या ठिकाणी तो असं म्हणतो, you are my hiding place. तू माझं लपण्याचं ठिकाण आहे. You are my hiding place. तू माझं लपण्याचं ठिकाण आहे. Now I don't want to hide under David. आता मला दाविदाखाली लपायचं नाही. See, many times we hide in ourselves, we hide our sins in ourselves because we cannot trust God fully whether he will forgive us our sins. अनेकदा आपण स्वतःला लपवतो, स्वतःमध्ये आपण स्वतःचं पाप लपवतो, कारण आपल्याला भरोसा नसतो की परमेश्वर माझं पाप पूर्णपणे क्षमा करेल अथवा नाही. You are my hiding place. परमेश्वरा तू माझं लपण्याचं ठिकाण आहे. You shall preserve me from trouble. आणि तू मला संकटापासून रक्षण देणार आहेस. You shall surround me with songs of deliverance. आणि मुक्ततेच्या गाण्यांनी तू मला वेढणार आहेस. Praise God. प्रभूची स्तुती असो. Shouts of victory. आणि विजयाची गर्जना. How he surrounds us, see. आणि तो कसा आपल्याला वेढून घेतो बघा. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. That's why never forget. आणि म्हणून विसरू नका कधी, After you have left Egypt, जेव्हा तुम्ही इजिप्त सोडला आहे,
You don't go straight to the promised land. तुम्ही लगेच वचनदत्त देशात जात नाही. After you have left your world, जेव्हा तुम्ही तुमचं जग सोडलं, Egypt speaks about world. इजिप्त म्हणजे जग, You don't go to the promised land. तुम्ही लगेच वचनदत्त देशात जाणार नाही. We are pilgrims here. We walk through the wilderness. आपण यात्रेकरू आहोत, आपण रानातून जातो. If you are coming out of Egypt and entering straight into the promised land, you will never need the grace of God. जर तुम्ही इजिप्त मधून निघून सरळ वचनदत्त देशात जाता तर देवाचा अनुग्रहाची तुमची कधी भेट होत नाही. Why do you need grace? का बरं तुम्हाला त्या दयेची गरज आहे? Where sin abounds, ज्या ठिकाणी पाप जास्त आहे grace abounds even more. त्या ठिकाणी दया आणखी दिल्या जाते. Not more that you may continue in sin, यासाठी तुम्ही आणखी पाप करू नये म्हणून नव्हे, not that you may get license to sin, पाप करण्याचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळावं म्हणून नव्हे, not because you will get visa and passport to sin, पाप करण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट तुम्हाला देण्यात यावं म्हणून नव्हे, but grace comes to strengthen you not to sin. परंतु दया तुमच्याकडे येते यासाठी की तुम्हाला पाप न करण्यासाठी बलवान करण्यात यावं. Don't take God's grace as a cheap thing. आणि म्हणून देवाच्या दयेला तुम्ही अगदी कमी किमतीची गोष्ट समजू नका. Amen. Amen. That's why म्हणून never frustrate the grace of God. परमेश्वराच्या दयेच्या विरुद्ध तुम्ही उठू नका. Paul says, पाऊल आम्हाला असं म्हणतो, never frustrate the grace of God. परमेश्वराच्या दयेला तुम्ही विरोधी होऊ In नका. other words, he's saying God is frustrated when you don't use the grace of God. याचा अर्थ हा आहे की परमेश्वराची दया ज्यावेळेस तुम्ही वापरत नाही त्यावेळेस परमेश्वर चिडतो, Chitto. He gets angry. त्याला राग येतो. I have given him grace. मी त्याला दया दिली आहे This fellow doesn't use it. आणि हा व्यक्ती त्याचा उपयोग करत नाही. That means he thinks himself to be very strong. याचा अर्थ हा स्वतःला जास्त बलवान समजतो. We all need grace. आपल्या सर्वांना दयेची गरज आहे, For by grace we have been saved through faith. कारण की दयेने विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालं Not आहे. of our own selves आमच्या स्वतःने नाही that we can boast about, यासाठी की आम्ही गर्व करावा, but because of what he has done. परंतु आम्हाला माहित आहे त्याने आमच्यासाठी काय केलं आहे. How beautiful it is. किती सुंदर ही गोष्ट आहे. Today, आज by grace we can move. दयेमुळे आपण पुढे जाऊ शकतो. By his grace we can do something. त्याच्या दयेमुळे आपण काहीतरी नक्की करू शकतो. Paul says, I am what I am by the grace of God. पौल म्हणतो मी जो आहे तो त्याच्या दयेमुळे आहे. I'm not boasting in myself, मी स्वतःविषयी गर्व मिळवत नाही, but I'm boasting in what the good Lord has done for me and through me and in me. परमेश्वर जो चांगला आहे त्याने माझ्याद्वारे माझ्यामधून जे केलं त्याविषयी. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? That's why no flesh can glory before God. आणि म्हणून कोणी मास परमेश्वरासमोर गर्व करू शकत नाही. How many are understanding? किती लोकांना समजत आहे? So first point take now. सर्वात पहिला मुद्दा लिहून घ्या. First point. पहिला मुद्दा, Seek his guidance. त्याचं मार्गदर्शन शोधा. Now, I'm not saying that you may not sin, मी हे म्हणत नाही की तुम्ही पाप करणार नाही, but you will not sin the old sins again. तुम्ही जुने पाप परत परत करणार नाही. New sins it may come, नवीन पाप येतील कदाचित, new temptations will come, नवीन मोह परीक्षा येतील, but the same old thing if you do, then you are of the old creation. परंतु जर पुन्हा तुम्ही जुन्या गोष्टी करता याचा अर्थ आणखी जुना स्वभाव तुमच्यामध्ये See, आहे. the grace comes. बघा दया येते. Why? का बरं? That you may be let off the hook of the old nature. यासाठी की तुमच्यामधील जो जुना स्वभाव आहे त्यातून त्याने तुम्हाला सोडवावं. That the old things that you did previously, जे you will काही not जुन- continue doing it. जे काही जुनं तुम्ही करत होता ते परत तुम्ही करू नये यासाठी ती येते. Seek his guidance. त्याचं मार्गदर्शन तुम्ही शोधा. What did he say? तो काय म्हणतो तिथे? I will instruct thee. मी तुला बोध करीन. See, he's telling David, दावीद असं म्हणतो and he's telling you and me. आणि दावीदाला तो सांगतो, आपल्याला सुद्धा सांगतोय, I will instruct thee, मी तुला बोध करीन, and I will teach thee मी तुला शिकवीन in the way that you should go. ज्या मार्गाने तुला जायला पाहिजे त्याविषयी. As a child of God, देवाचं लेकरू म्हणून we need to be instructed. आपल्याला बोध घेण्याची गरज आहे. Amen. आमेन. Never say I don't need any instructions. असं कधी म्हणू नका मला बोधाची गरज नाही. If you are a child of God, you need instruction. It is the best thing that God can ever give you. जर तुम्ही देवाचं लेकरू आहात तर तुम्ही देवापासून बोध घेतला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो, त्यातली सर्वोत्तम अशी गोष्ट आहे. He will give you an inward understanding of things. तो तुम्हाला सर्व वस्तूंविषयी, परिस्थितीविषयी आतमध्ये एक समज देईल. In Proverbs 20 verse 27, आणि नीतिसूत्रे 20 आणि 27 आम्हाला असं सांगतं. there the Bible says, बायबल आम्हाला असं म्हणतं, the spirit of man is the candle of the Lord, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. searching all the inward parts of the belly. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. See, your belly means it's not the belly that you eat food and where food is stuffed there. बेली शब्द पोट आहे, याचा अर्थ तुम्हाला जे दिसतं जिथं आपण जेवण भरतो ती नव्हे. It is the inner man. It is the inner spirit. आतमधला मनुष्य स्वभाव, आतमधलं मनुष्यत्व. Now, the spirit of man is the candle. मनुष्याचा आत्मा दीप आहे. Every man on this earth has spirit. या जगातील प्रत्येक मनुष्यामध्ये आत्मा आहे. We all have body, soul, and spirit. आपल्या सर्वांना आत्मा, जीव आणि प्राण आहे, In other शरीर आहे. words, दुसऱ्या शब्दामध्ये we are a spirit. आपण आत्मा आहोत, We have a soul,
आपल्याला एक जीव आहे We live in a body. आणि आपण शरीरात वस्ती करतो. We live in a body. एका शरीरात राहतो. We have a soul. आपल्याला एक जीव आहे We are a spirit. आणि आम्ही आत्मा आहोत. That's why Paul says, आणि म्हणून पौल असं म्हणतो, let your whole spirit, soul and body be sanctified. म्हणून तो असं म्हणतो तुमचं संपूर्ण आत्मा, प्राण आणि शरीर शुद्ध केलं जावं. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. It starts with the inner man. आणि तो आतल्या मनुष्यत्वाकडून सुरुवात Now करतो. every man on this earth is a candle. आणि या जगातील प्रत्येक मनुष्य एक दीप होय, Is a candle. एक दीप आहे. It doesn't say the spirit of man is the burnt candle of the Lord or a burning candle of the Lord. No. या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की मनुष्याचा आत्मा जळून विजलेला दिवा आहे किंवा जळत असलेला दीप आहे, असं लिहिलेलं नाही. जळत असलेला दीप नाही. See, if that was the case, that means every person here, he has the light shining in him as soon as he is born. जर असं लिहिलेलं असतं त्याचा अर्थ हा असता की या जगातील प्रत्येक मनुष्य जसा त्याचा जन्म होतो लगेच तो जळायला लागतो, त्याचा दीप सुरू होतो. No, no. असं नाही. Every man that is born on this earth has a lamp, has a candle, but it is not burnt, it is extinguished. याचा अर्थ हा आहे, या जगातील प्रत्येक मनुष्यामध्ये दीप आहे परंतु तो विजलेला दिवा आहे प्रत्येकामधला. If their lamp was burning, they would have accepted the Lord Jesus Christ. जर त्यांच्या आतील दीप जळता असता तर त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असता. Only the people who believe in Jesus, फक्त जे लोक येशूवर विश्वास ठेवतात their spirit is burning. त्यांचे आत्मे जळत आहेत. That's why they are connected to God. आणि म्हणून ते परमेश्वरासंगती संबंधामध्ये For आहेत. God is a spirit. आणि कारण देव आत्मा आहे And those who worship him should worship him in spirit and in truth. आणि म्हणून जी त्याची आराधना करतात त्यांनी आत्म्याने व खरेपणाने आराधना करावी. Listen, people. लोकांना लक्ष द्या. The moment we were born again, ज्या वेळेस आपला नव्याने जन्म झाला we became the candle of the Lord. आपण परमेश्वराचा दीप झालो. Now, after becoming the candle of the Lord, आणि परमेश्वराचा दीप झाल्यानंतर you need to ask the help of the Holy Spirit to enlighten that candle. आता तुम्हाला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज पडेल त्या दीपाला जळत करण्यासाठी. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Many times, अनेकदा we are the candle of the Lord. आपण देवाचा दीप आहोत, We are the child of God. आपण देवाचं लेकरू We आहोत, call ourselves sons and daughters of God. आपण स्वतःला देवाचं लेकरू आणि मुलगा आणि मुलगी म्हणतो, But we don't allow the Holy Spirit to lighten that candle. परंतु पवित्र आत्म्याला आपण परवानगी देत नाही त्या दीपाला जळत करण्यासाठी. Because that is how God is going to speak to us. परमेश्वर त्याद्वारेच आपल्याशी बोलणार आहे. God is not going to speak to our mind. परमेश्वर आपल्या मनामध्ये आपल्याशी बोलणार नाही. God is not going to speak to our body. परमेश्वर आपल्या शरीरामध्ये बोलणार नाही. God is not going to lead us through the five senses. परमेश्वर आपल्या 5 इंद्रियांद्वारे आपल्याला नेणार नाही पुढे. God is going to lead us through the renewed spirit. परमेश्वर आपल्याला नवीन केलेल्या आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करणार आहे. Because God is a spirit. कारण परमेश्वर आत्मा आहे. God is not a mind. परमेश्वर मन नाही. God is not a body. परमेश्वर शरीर नाही. God is a spirit. परमेश्वर आत्मा आहे. And he will get connected to you in your spirit and through your spirit. आणि तो तुमच्याशी तुमच्या आत्म्याद्वारे जोडला जाईल आणि आत्म्यामध्ये जोडला जाईल. That's why get inside of you. आणि तो तुमच्या आतमध्ये म्हणून येतो. Now, in the world, जगामध्ये people say, लोक असं म्हणतात, चेतना जगाओ. You go inside. तुम्ही आतमध्ये जा आणि चेतना जागृत करा. See, inside there is nothing. आतमध्ये काहीच नाहीये. The spirit is dead. आत्मा मृतवत आहे. Man's spirit is dead. मनुष्याचा आत्मा मृतवत आहे. There is not much difference between a man who is not conscious towards God with an animal. आणि एक मनुष्य ज्याचा विवेक भाव परमेश्वराकडे व्यवस्थित नाही त्यामध्ये आणि एका प्राण्यामध्ये काही फरक नाही. See, you tell the animals to worship, they will worship. तुम्ही प्राण्यांना सांगा आराधना कराल ते करतील. If you tell a monkey to jump like that and do like this and do like that, namaskar, all that he will do. एखाद्या माकडाला शिकवा नमस्कार चमत्कार करायला सगळं तो करेल. Because he is a soul. कारण की त्याच्यामध्ये जीव आहे. Did you see that? तुम्हाला समजलं का And फरक? that's what we were once upon a time. आणि आपण असेच एक दिवस होतो. We were Christians and traditional Christians. आपण एक नामधारी आणि पारंपरिक ख्रिस्ती होतो. We were not born again. आपला नव्याने जन्म झाला नव्हता. Our spirit was not renewed. आपला आत्मा नवीन झाला नव्हता. We knew God through our soul. आपल्याला आपल्या जीवाद्वारे परमेश्वर ठाऊक होता. We did not know God through the spirit. परंतु आत्म्यामधून परमेश्वराची ओळख आपल्याला नव्हती. That's why our life was not in match with the word of God. आणि म्हणून आपलं जीवन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे नव्हतं. But today, परंतु आज we are born again. आपला नव्याने जन्म झाला आहे. Candle is there. आणि तो दीप आतमध्ये आहे. Candle belongs to God. आणि तो दीप परमेश्वराचा आहे. Now we need to enlighten it. आणि आता आपल्याला त्याला प्रकाशित करणं आवश्यक आहे. You need to enlighten it by reading the word. त्याला प्रज्वलित करणं आवश्यक आहे देवाच्या वचनाच्या द्वारे. By spending some time before the Lord. परमेश्वरासमोर वेळ घालवण्याच्या द्वारे.
by praying in the Holy Ghost. पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करण्याच्या When द्वारे you pray in the Holy Ghost, जेव्हा पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही प्रार्थना करता you are connected to God. परमेश्वरा संगती तुम्ही जुडले जाता That's why praying in the Holy Ghost is the purest form of prayer. आणि म्हणून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करणं हा प्रार्थनेचा सर्वात शुद्ध असा प्रकार आहे Because कारण our will does not come in between. आपली इच्छाशक्ती मध्ये येत नाही. When we make a natural prayer, जेव्हा आपण नैसर्गिक प्रार्थना म्हणतो we are self-centered. आपण स्वकेंद्रित असतो. I want to be blessed. I want my children to be blessed. I want this money. I want that money. प्रभू मला आशीर्वाद दे, माझ्या लेकरांना आशीर्वाद दे, मला हा पैसा दे, मला तो पैसा दे. But when you pray in the Holy Ghost, परंतु पवित्र आत्म्यात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता your self is out तुमचं स्व बाहेर असतं and the needs of the world is met by God. आणि जगातील गरजा परमेश्वराद्वारे पूर्ण केले जातात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. It's like, when you make tea, when wives make tea, they have a strainer, and through the strainer, all the residue of the leaves are left in the strainer, and pure form of tea goes into the vessel. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण घरी चहा बनवतो स्त्रिया विशेष करून तेव्हा चहा गाळण्याची एक गाळणी असते त्यामध्ये सर्व चहापत्ती जमा होते आणि शुद्ध चहा कपामध्ये आपण जमा करतो. The spirit of man is the candle of the Lord, searching all the inward parts of the inner man. आणि मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप आहे तो त्याच्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करणारा आहे And he is searching now. आणि तो आता निरीक्षण करत आहे. Where is the word in me? कुठे आहे माझ्यामध्ये वचन And then it says, I don't find any word. आणि तो म्हणतो अरे मला काही वचन सापडत नाहीये Because we don't read the word. कारण मी वचन वाचलंच नाही So we cannot apply it. आणि म्हणून मी माझ्या जीवनात त्याचं आचरण करू शकत नाही. Do you understand? तुम्हाला समजत आहे काही गोष्ट It is seeking the inward man. आणि तो आतल्या सर्व मनुष्यत्वाचं निरीक्षण करत आहे. But see, you have to have something to come out with that. मग आतमध्ये काहीतरी असलं पाहिजे तरच शोध लागेल. You may be filled with the Holy Spirit, but if the word is not inside of you, the Holy Spirit cannot take nothingness and give to the people. आणि जर तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेला आहात परंतु आतमध्ये जर वचन नाही तर पवित्र आत्मा आतून शोधून काहीच लोकांच्या पुढे वाढू शकत नाही. You need to be filled with the Holy Spirit, but you need to be full of the word. पवित्र आत्म्याने भरणं अवश्य आहे परंतु वचनाने परिपूर्ण असणं सुद्धा गरजेचं आहे. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Candle here means glistening or lamp of the Lord. दीप या शब्दाचा अर्थ होतो प्रज्वलित असा प्रकाशणारा. Amen. आमेन. I will instruct thee मी तुला बोध करीन and teach thee मी तुला शिक्षण देईन in the way you have to walk. ज्या मार्गाने तुला जायला पाहिजे त्याविषयी. See, instruction comes before the walk. बघा Never forget that. चालण्याच्या अगोदर बोध येतो. Some walk, they fall in the ditch, then take instruction. काही लोक चालतात गड्ड्यात पडतात आणि मग बोध घेतात. But a believer takes instruction, then walks. परंतु विश्वासणारा आधी बोध घेतो आणि त्यानंतर तो चालतो. I will instruct you, मी तुला बोध करीन then you shall walk. आणि मग तू चालशील. Don't walk without the instruction. आणि या बोध घेतल्याशिवाय तुम्ही चालू नका. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. What did that sister testify? आणि त्या बहिणींनी काय साक्ष दिली? By your word you said, तुमच्या वचनाने असं म्हटलं the Holy Spirit spoke, पवित्र आत्मा तिच्याशी बोलला don't leave the job. की तू आपला काम सोडू नकोस. Even if you are transferred elsewhere, जरी तुझं इतरत्र बदली होईल go there faithfully. त्या ठिकाणी विश्वास योग्यतेने जा. See, God had a plan for her. बघा प्रभूकडे तिच्यासाठी एक योजना होती. Because she said, I am not building my spirit. कारण तिने म्हटलं की मी माझ्या आत्म्याची उभारणी करत नाहीये. I wanted strong meat. मला जड अन्नाची गरज आहे. And see how the Lord worked it out. आणि बघा प्रभूने कशा प्रकारे तिच्यासाठी कार्य केलं. She got a transfer to Belapur. तिची बेलापूरला बदली झाली. She said, oh, I am attending Nagar church. How can I go to Belapur now? तिने म्हटलं अरे मी नगर चर्च मध्ये जाते मी बेलापूरला कशी जाऊ. She came here. ती इथे आली She got the instruction from God to आणि- go and attend the Vineyard Workers Church here. आणि देवाकडून तिला बोध प्राप्त झाला की तू विनयार्ड वर्कर्स चर्च मध्ये जा. Word came to her. आणि तिला वचन भेटलं I also didn't know it. आणि मला सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि 29 मार्चच्या दिवशी पास्टर पीटर संदेश देत होते आणि त्यांनी सेम एक्झाम्पल दिलं की ट्रान्सफरमुळे तुम्ही तुमची नोकरी सोडू नका कारण देवाची त्याच्या मागे काहीतरी योजना असेल आणि ती खरंच योजना माझ्या जीवनात पूर्ण झाली आहे. मी बेलापूरला जाऊन जॉईन झाले त्यानंतर माझी 2च महिन्यात पुण्या इथे बदली करण्यात आली. I spoke to her heart. मी तिच्या हृदयाशी बोललो. She said, I'm not going to resign. तिने म्हटलं मी राजीनामा देणार नाही. I will go and work at Belapur. मी जाऊन बेलापूर मध्ये काम करेन. God did a miracle for her. आणि प्रभूने तिच्यासाठी चमत्कार केला. In 4 months, she was transferred to Pune. आणि 4 महिन्यात पुण्याला तिची बदली That she झाली. may attend the fellowship. यासाठी की ती संगतीमध्ये यावी. That the spirit may be fed. यासाठी की तिच्या आत्म्याची काळजी घेण्यात That is यावी. the work of God. हे देवाचं काम आहे. Instruction. बोध देणे. Many of you wouldn't be there where you are if you had only taken some instruction from God. आज तुमची परिस्थिती तशी नसती जर तुम्ही परमेश्वराकडून बोध घेतला असता तर. Don't get me wrong.
Beloved people, माझा गैरसमज करून घेऊ नका. many a times अनेकदा असं we घडतं, have lost something. आपण अनेकदा काही गोष्टी गमावतो. We wouldn't have gone into certain things if we had only taken instruction from God. आपण परिस्थितीमध्ये अडकलो नसतो वाईट, जर आपण देवाकडून बोध घेतला असता He will अगोदर. speak to your heart. तो तुमच्या हृदयाशी संभाषण करेल. I told you, मी तुम्हाला सांगितलं, through inward witness, inward voice, and authoritative voice of the Holy Spirit. परमेश्वराचा आपला आतला आवाज, आतमध्ये परमेश्वर जो बोलतो ते, आणि त्याचा अधिकाराचा आवाज याविषयी There are 4 ways God speaks. 4 प्रकाराद्वारे परमेश्वर बोलतो. First, पहिली गोष्ट, God speaks through the word. परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी संभाषण करतो. सगळ्यात पहिला, First of all, सर्वात प्रथम God speaks through the word. परमेश्वर वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. Let the word of Christ dwell in you richly with all wisdom. ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर असो. Rightly dividing the word of truth. सत्याचं परीक्षण तुम्ही व्यवस्थित भाग करू शकाल यासाठी First is the word. सर्वात पहिले वचन आहे. Nothing is greater than the word. वचनापेक्षा काही मोठं नाही, Nothing. काहीच नाही, Nothing. काही नाही. Not even your anointing, not even your calling, not even your spirituality. तुमचं आत्मिकपण, तुमचं पाचारण, तुमचं अभिषेक सुद्धा नाही, Nothing. काही नाही. No prophet is greater than the word. वचनापेक्षा काहीच मोठं नाही, Nothing is great. काहीच महान नाही Your वचनापेक्षा. label, your name, your anointing, your crown, your throne, nothing. तुमचं सिंहासन, तुमचा मुकुट, तुमचं नाव, तुमचं सर्व काही काहीच त्याच्यापेक्षा मोठं नाही. God says, I have magnified my word more than my name. परमेश्वर म्हणतो, माझ्या नावापेक्षा मी माझ्या वचनाला उन्नत केलेलं आहे. Never forget that. या गोष्टीला कधी विसरू नका. This word is very important. हे वचन सर्वात महत्वाचं आहे. Read it every day. दररोज याचं अध्ययन करा. Very rarely you will find yourself down. फार कमी वेळेत मग तुम्ही स्वतःला निराश असं पावाल. First is the word. सर्वात प्रथम वचन, Second is the inner witness. दुसरं आतमधील साक्ष. You will get a witness inside of you. तुमच्या अंतरी तुम्हाला एक साक्ष आढळेल. The inner voice. आतला आवाज. God has spoken to me in all these 4 ways. परमेश्वराने या 4ही प्रकारे माझ्याशी संभाषण केलं Through the आहे. word, वचनाद्वारे, through the inner witness, आतल्या साक्षीच्या द्वारे, through the inward voice, आतल्या आवाजामध्ये, and through the authoritative voice of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या अधिकारवाणीने सुद्धा. See, walking is not first. बघा, चालणं प्रथम येत नाही. First is instruction. सर्वात पहिले बोध आहे. Wherever you go, जेथे कुठे तुम्ही जाता, going for a new job, तुम्ही नवीन कामासाठी प्रार्थना new करता, interview, नवीन साक्षात्कारासाठी, new work, नवीन काम, take the instruction of God. परमेश्वराचा बोध तुम्ही घ्या. What should I do? प्रभू मी काय करू, What should I do, oh God? प्रभू मी काय करू मला सांग. You speak to my heart, Lord. माझ्या हृदयाशी बोल. Lead me, Lord. प्रभू माझं मार्गदर्शन कर. Guide me, Lord. प्रभू मला तू सल्ला दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I know you're guiding me. प्रभू मला माहिती आहे तू माझं I know मार्गदर्शन you are करत आहे. leading me. प्रभू तू माझं नेतृत्व करत आहेस. See that? He बघा will या never गोष्टी. disappoint you. तो कधी तुम्हाला निराश करणार नाही. Speak like that. अशा प्रकारे तुम्ही You may बोलू say, शकता. I don't know the voice of God. कधी तुम्ही म्हणाल की मला देवाची वाणी माहिती नाही. You will never know it. तुम्हाला कधी जाणवणार one नाही. एका दिवसामधून तुम्हाला देवाची वाणी ओळखता येणार नाही. You will never know how the inward witness or the inward voice works in one day. एका दिवसामध्ये आतमधली साक्ष किंवा आतला आवाज कसं काम करतो मला समजणार नाही. It will take some time. वेळ लागेल त्या As you गोष्टीला. get connected with God, जसं परमेश्वरासंगती तुम्ही जुडले जाता, a few times you will make mistakes. आणि तुम्ही काही वेळेस चुका सुद्धा कराल. You will make mistakes. तुम्ही चुका कराल Slowly but surely. हळूपणे, परंतु खात्रीने. One day एक दिवस you will come to know. तुम्हाला समजून जाईल This is the voice of God. की ही देवाची वाणी आहे. This is the voice of God. हे परमेश्वराचा आवाज So आहे. don't be disappointed. म्हणून निराश होऊ नका. Because कारण in the first few times you had prayed this prayer earnestly and it didn't work. तुम्ही एकदा प्रामाणिकपणे प्रार्थना केली आणि त्याचं उत्तर तुम्हाला कदाचित मिळालं नसेल तर. See, when you are learning to cycle, तुम्ही जसं सायकल चालवणं शिकता, the first time पहिल्यांदा when you learn to cycle, when your child learns to cycle, तुमचं मूल जेव्हा सायकल चालवायला शिकतं तेव्हा काय होतं, the parents they buy Bernal and keep at home. Bernal. बर्नॉलचं जे मलम असतं आपले आई वडील विकत घेऊन घरात आणून आधीच ठेवतात. ठेवतात. त्यांना आधीच माहिती आता ते पडणार. See, every parent knows that first fall will be there. प्रत्येक आई वडिलांना माहिती आहे की लेकरू नक्कीच पडणार आहे. But do they say, परंतु ते असं म्हणतात का, आता हा माझा मूल पडला तर काय होणार? नको जाऊ दे, मी शिकवणारच नाही. See, the first few steps a child takes.
तुम्हाला माहिती आहे जेव्हा लेकर पाऊल टाकायला लागतात पहिल्यांदा You know the child will fall. And so तुम्हाला माहिती आहे many लेकरू times he पडेल falls. आणि किती तरी तो पडतो. Sometimes very serious falls, sometimes small falls. कधी कधी फार गंभीर रीतीने पडतो, कधी कधी हळू पडून जातो. But you are prepared for it. परंतु तुम्ही स्वतःची तयारी करता You have त्यासाठी. made your heart strong. तुमचं हृदय तुम्ही बलवान केलंय Because त्यासाठी. you know, कारण तुम्हाला माहिती आहे 3 days he will fall, 3 दिवस तो पडेल, 4th day he will run. चौथ्या दिवशी धावत सुटेल. Are you understand me? तुम्हाला In the समजत same way, आहे? याच प्रकारे when it is the instruction of God, जेव्हा परमेश्वराचा बोध आपल्याकडे येतो, when God speaks to you, जेव्हा देव तुमच्याशी बोलतो, in the first few times you may miss, पहिल्या काही वेळेस कदाचित तुम्ही ते गमवाल, but by and by परंतु हळूहळू you will understand. तुम्हाला समजेल. Maybe not 100% right, कदाचित 100% योग्य समजणार नाही, but surely at least 50%. कदाचित 50% तरी समजेल. And that is much more than what you don't even know what he's telling you. आणि तो तुम्हाला काय सांगत आहे हे तुम्हाला माहित नसलं त्यापेक्षा 50% नक्कीच चांगलं आहे. Surely it will be good for you. आणि तुमच्यासाठी ते नक्कीच चांगलं असेल. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. That is the way God has been leading me all these 20 years. आणि परमेश्वर मागील 20 वर्षांपासून अशाच प्रकारे माझं मार्गदर्शन करत आहे. Sometimes I have failed, अनेकदा मी अपयशी झालो, but that has not put me off, परंतु त्यामुळे मी स्वतःला बंद केलं नाही. because I'm not seeing a God who walks by me like this brother I see here. जसं हा बंधू मला दिसतो आणि तसा परमेश्वर मला दिसत नाही. See, we need to depend on the Spirit. आम्हाला आत्म्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. We are not Gideon throwing the fleece like that. आपण गिदोनासारखे नाही ज्याने लोकर त्या जमिनीवर टाकली. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. First the heart, then the walk. सर्वात पहिले हृदय आणि त्यानंतर चालणे. Amen. Amen. He is saying the light of God penetrates in our spirits आणि तो म्हणतो परमेश्वराचा प्रकाश आमच्या आत्म्यामध्ये छेदतो and exposes every hidden motive and searching all the inward parts. आणि तो सर्व लपलेल्या इच्छांची योजनांचं परीक्षण करतो आणि त्या बाहेर आणतो. In other words, दुसऱ्या it शब्दांमध्ये means changing the inside, the inner man first. तो आधी आतल्या मनुष्याला बदलतो A diligent search is made in our heart. आणि आतमध्ये निरीक्षण केलं जातं. God will enlighten us. परमेश्वर नक्की आपल्याला प्रज्वलित He करेल. will guide us through the Spirit. तो आम्हाला आत्म्याद्वारे मार्गदर्शन करेल. All those who are the sons of God are led by the Spirit of God. जे देवाचे लेकर आहेत ते देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जातात. Nehemiah 9:20. नेहम्या 9:20 मध्ये What does it say? काय म्हटलेलं आहे? Thou gavest also thy good spirit to instruct them. प्रभू तू आम्हाला तुझा उत्तम आत्मा दिला त्यांना बोध करण्यासाठी. Did you see that? तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी काय लिहिलंय? See, many times we take guidance by means other than the way God had said it in the word. परमेश्वराने वचनामध्ये जे दिलं त्याऐवजी आपण इतरांकडून शिक्षण घेण्याचा प्रयत्न That's करतो how we get into trouble. आणि म्हणून आपण समस्येमध्ये अडकतो. We get people's opinions आपण लोकांचं आज्ञा पालन बघतो and take their opinions as God's opinion. आणि त्यांचे मत आपण घेऊन असं म्हणतो की हे देवापासून आलेलं मत आहे. That person may be nowhere connected to God anywhere. आणि हा ज्याच्याकडून तुम्ही त्याचं मत सल्ला घेता तो देवाशी कधीच जुडलेला नसतो. Maybe his spirit is under the covering of the soul. आणि त्याचा जो आत्मा आहे तो त्याच्या जीवाच्या खाली आहे. See? And yet we take their instructions आणि तरी आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचा बोध घेतो and we start believing on it. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात And our करतो life is ruined. आणि आपलं जीवन नाशामध्ये If जातं. ever you want to take some instruction apart from the word of God, go to some godly people who know the Spirit, those who know the word of God, those who are walking straight. Take instruction from them. You will be successful to a measure. परमेश्वराच्या वचनाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर त्या लोकांकडे जा जे दैवी स्वभावाने भरले, देवाच्या आत्म्याला जे ओळखतात, परमेश्वराच्या आत्म्याने जे चालवले जातात, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. We want God to guide us through our senses. आणि परमेश्वरा आपण इच्छा करतो की देवाने आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करावं. God will never guide us through our senses. परमेश्वर कधी आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करणार नाही. It is not the body that is the candle of the Lord. आणि आपलं शरीर परमेश्वराचा दीप नव्हे. Does it say the body is the candle of the Lord? असं लिहिलंय का की तुमचं शरीर देवाचा दीप आहे? That means your body is out. याचा अर्थ तुमच्या शरीराचं काही स्थान नाही त्यामध्ये. That means your 5 senses are out. याचा अर्थ तुमच्या शरीराची 5 इंद्रिय बाहेर आहेत. I felt. See, मला असं वाटलं. बघा आपण म्हणतो that is one of the senses. आणि हे पण एक आपलं इंद्रिय आहे. I felt. मला वाटलं. Your feeling will be here today, tomorrow you will have another feeling. आणि आज तुम्हाला असं वाटेल, उद्या तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटेल. You cannot depend entirely on feelings. तुम्ही आपल्या भावनांवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. Feelings can change, भावना बदलत राहतात, but the word of God endures forever. परंतु देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. Your eyes can deceive you. तुमचे डोळे तुम्हाला कधी भटकवू शकतात. There is more to it than meets the eye. आपले डोळे जे पाहतात त्यापेक्षा असंख्य गोष्टी आहेत.
There's more to it than meets the ears. आणि आपले कान जे ऐकतात त्यापेक्षा आणखी काही गोष्टी आहेत. Yes. बरोबर आहे. Sometimes what you hear may not be the truth. कदाचित तुम्ही जे ऐकता ते सत्य नसेल. Yes. Our five senses can deceive us any time. आपले 5 इंद्रिय आपल्याला कधी पण फसवू शकतात. The body is not the candle of the Lord. शरीर परमेश्वराचं दीप नव्हे. So all your five senses are out. आणि म्हणून तुमचे 5 इंद्रियांविषयी कधीच विचार करू नका. Secondly, दुसरी गोष्ट, the soul is not the candle of the Lord. आपला जीव किंवा प्राण परमेश्वराचा दीप नाही. That means याचा अर्थ your soul is out. तुमचा जीव सुद्धा त्यामध्ये नाही. In your soul you have mind, will, emotions. आणि तुमच्या जीवामध्ये मन, भावना आणि विचार, हृदय आहे. See? बघा, Mind, मन, will, इच्छा emotions. आणि भावना, All three are out. या तिन्ही पण त्यामधून बाहेर येतील. Some people are very emotional. आणि काही लोक खूप भावनिक असतात. That may not be the right thing. कदाचित ती योग्य गोष्ट नाही. So your soul is out, your body is out, now remains the spirit. आणि मग आता तुमचं शरीर विचारात घेणार नाही, आपण जीव विचारात घेणार नाही, आता फक्त आत्मा बाकी आहे. It is the spirit, the regenerated spirit, the new spirit that God is talking about. तुमचा आत्मा, नवीन झालेला आत्मा, नव्याने जन्म झालेला आत्मा, याविषयी आपण बोलत आहोत. Where did God speak in the sanctuary? परमेश्वर त्या मंडपामध्ये कधी बोलत असे? In the most holy place. परमपवित्र स्थानामध्ये. In the most holy place God spoke. परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वर संभाषण करत असे. In the most holy place there was nothing. आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये काहीच नव्हतं. Only the ark. फक्त कोश होता. There was no windows, no doors. त्याला काही खिडकी किंवा दार नव्हते. No light. प्रकाश नव्हता. God himself was the light. परमेश्वर स्वतः प्रकाश In the होता. holy place you had a candle stand. आणि पवित्र स्थानामध्ये दीपस्तंभ होता. Another side was the shewbread. आणि दुसऱ्या ठिकाणी दाखवण्यासाठी ठेवलेली भाकर असे. Through the light you have to eat the shewbread. आणि त्या प्रकाशामधून तुम्हाला ती भाकर खावी लागत असे. Through the light of the Holy Spirit you can eat the word of God. पवित्र आत्म्याच्या प्रकाशामध्ये देवाचं वचनाचं आपण सेवन करू शकतो. Then you go inside. आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, In the sanctuary त्या मंडपामध्ये, there is the light of God. त्या ठिकाणी देवाचा प्रकाश There आहे. God speaks. त्या ठिकाणी परमेश्वर बोलतो. Many are still in the courtyard. आणि आज अनेक लोक अंगणामध्येच फिरतायत. In the courtyard there are many things, many noises, many voices. आणि अंगणामध्ये खूप आवाज आहे, खूप गोंधळ आहे. Lots of people are coming and going. अंगणामध्ये अनेक लोक येत आहेत, जात आहेत. Many are talking. अनेक लोक बोलतायत. And we think that is the right thing. आणि आपल्याला वाटतं अरे हेच योग्य आहे. That speaks about the body. आणि हे सर्व शरीराविषयी बोलण्यात The आलं. courtyard speaks about the body. परमपवित्र त्या मंडपाचं अंगण शरीराविषयी दर्शवतं. The holy place speaks about our soul. आणि पवित्र स्थान आपल्या जीवाविषयी सांगतं. The most holy place speaks about our spirit. परमपवित्र स्थान आपल्या आत्म्याला दर्शवतं. Get inside the spirit. तुम्ही आत्म्यामध्ये शिरा. Speak in tongues. अन्य भाषेत प्रार्थना When you are करा. alone. जेव्हा तुम्ही एकटे आहात, शखोरीला रमहांतारी You are यंता. feeding your spirit then. तुम्ही आपल्या आत्म्याला त्यावेळेस तुम्ही अन्न पुरवत You are आहात. getting connected to God. तुम्ही परमेश्वराशी संबंध जोडत Paul आहात. says you pray well when you speak in tongues. पौल म्हणतो जेव्हा तुम्ही भाषेत, अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्ही चांगली प्रार्थना You करता. pray well. तुम्ही चांगली प्रार्थना करता. It is not selfish prayer, it is selfless prayer. ती स्वार्थी प्रार्थना नाही, ती निस्वार्थ अशी प्रार्थना आहे. It's not me and my wife and our son John and his wife, we four no more. No, it is the whole body of Christ. मी, माझी पत्नी, आमचे 2 लेकरं, आम्ही 4 जण, याविषयी तसं नाही, ती प्रार्थना नाही. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. So God will lead us through our spirits. परमेश्वर आपल्या आत्म्याच्या द्वारे आपलं मार्गदर्शन करेन. Never be led by unbelievers. कधीही अविश्वासणाऱ्यांच्या द्वारे मार्गदर्शन घेऊ नका. Oh, he's a wise head. He may be a wise head, but he is not the spirit head. कदाचित तो व्यक्ती फार ज्ञानी असेल, परंतु तो आत्मिक नाही. He may tell you, तो तुम्हाला सांगेल कदाचित, my hair has not become white because of the sun. Experience has taught me. तो म्हणेल कदाचित माझं डोकं पांढरं झालं नाही, यास मला कारण अनुभवाने सगळ्या गोष्टी शिकलो गेलोय. But Bible says God is called the ancient of days. परंतु बायबलमध्ये असं लिहिलंय की परमेश्वराला दिवसांचा पुरातन असं म्हटलेलं आहे. His hair also has not become white because of the sun. त्याचे केस सुद्धा सूर्यामुळे पांढरे झालेले And नाही. that God will instruct you. आणि तो परमेश्वर तुमचं मार्गदर्शन He will करेल. instruct you. तो तुम्हाला मार्गदर्शन He will देईल. lead you. He will guide you. तो तुम्हाला मार्गदर्शन देऊन नेतृत्व करेन. He has written this Bible. त्याने हे बायबल लिहिलेलं आहे. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. What you talk about that man, you cannot even take instruction for an Adam who is the ancient of days, at least naturally. तुम्ही या अविश्वासणाऱ्यांचंच काय, तुम्ही आदामाचा सुद्धा सल्ला घेऊ शकत नाही, जो वयाने फार म्हातारा होता. Ha.
ज्यांचं तुम्ही ऐकतात ना त्यांचं पण वडील आदम आहे. त्यांचं पण ऐकून काय उपयोग नाही होणार, कारण की त्यांनी पण पाप केलंच. नेव्हर लिसन or be led by unbelievers, कधीही ऐकू नका आणि अविश्वासणाऱ्यांच्या द्वारे सल्ल्याने चालू नका, because their spirits are not renewed. कारण की त्यांचे आत्मे नवीन झालेले नाहीत. Because Bible says कारण बायबल आम्हाला सांगतं, he who is joined with the Lord is one spirit. जो प्रभूशी जडला आहे तो एक आत्मा आहे. You are wiser than the whole world. तुम्ही या संपूर्ण जगतापेक्षा ज्ञानी You आहात. are wiser तुम्ही ज्ञानी आहात, because you have got the wisest book in the whole world. कारण की संपूर्ण जगातली सर्वात जास्त ज्ञान देणारं पुस्तक तुमच्याकडे That आहे is the Bible. आणि ते बायबल आहे. Not your college education, but तुमच्या your Bible. कॉलेजचे शिक्षण नाही, परंतु ते पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे. Bible. बायबल आहे It will educate you. आणि हे तुम्हाला शिक्षण देईल. Even after going to college, some people mess their life and they commit suicide also. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर जास्त शिकल्याने सुद्धा लोक आत्महत्या करतात. Bible says more of studying is wearisome to the soul. आणि बायबल आम्हाला सांगतं की जास्त अभ्यास केल्याने शरीर क्षीण होतं, But this word will give you wisdom. परंतु हे शिक्षण तुम्हाला ज्ञान देईल. How to live, कसं जगावं, how to control, कशा प्रकारे नियंत्रण how to ठेवावं, have patience, कसं आपण धैर्य how to धरावं, look to God. कसं देवाकडे पाहावं, He will instruct us. तो तुम्हाला बोध करेन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. There are so many things we are unaware of on this earth. या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पृथ्वीवर कळत नाहीत, But the Spirit of God knows it all. परंतु परमेश्वराचा आत्मा त्या सर्व गोष्टींना जाणतो. Amen. He Amen. knows it all. त्याला सर्व काही ठाऊक आहे. He knows what is going to happen next moment. त्याला माहित आहे की पुढच्या क्षणी काय घडणार आहे. Yes, he knows it all. त्याला सर्व काही ठाऊक आहे. Look at Noah. नोहाकडे तुम्ही बघा. Before God could even tell Noah to preach to the whole world, he told him the size of that ship also. आणि देवाने नोहाला हे सांगण्या अगोदर की तू उपदेश कर, देवाने अगोदरच त्याला त्या नावेचा संपूर्ण आराखडा सांगितला. Noah should have asked God, नोहाने देवाला विचारायला पाहिजे होतं, you told me to preach 120 years. तू मला 120 वर्ष उपदेश करायला लावलाय. What if 10,000 people came to you? का जर 10,000 लोक आले त्यामध्ये तर? नावासमोर समजा 10,000 लोक आले, मग काय होणार? तू काय मोठं बांधायला सांगणार? See, but God said no, this is the size. परमेश्वराने म्हटलं नाही, आराखडा एवढाच असला पाहिजे, एवढाच आकार असला पाहिजे. But you told me to 120 years to preach. परंतु तू तर मला 120 वर्ष उपदेश करायला लावलाय. In that 120 years, at least 120 will come to you. 120 वर्षात 120 तर तुझा स्वीकार करतील, But they will not fit in this ark. आणि या नावेमध्ये ते मावणार नाही. मला माहितीये कोण येणार. प्रभू म्हणतो मला माहिती तू आहे कोण फक्त येणार. 8 लोकांसाठी बनव. See? God knew it in advance. परमेश्वराला अगोदरच ठाऊक होतं काय घडणार आहे, And yet he told him to preach 120 years. तरी देव म्हणतो 120 वर्ष उपदेश कर. How strange. किती किती अनोळखी गोष्टी आहेत या. That means God knows it all. परमेश्वराला याचा अर्थ सर्व काही ठाऊक आहे, He knows it all. त्याला सर्व काही माहिती आहे. That's why we need to trust on God. आणि म्हणून आपण परमेश्वरावर भरोसा ठेवणं आवश्यक आहे. God first and foremost leads us through his word. परमेश्वर सर्वप्रथम त्याच्या वचनाद्वारे आपल्याला नेतृत्व देतो. Psalm 119 verse 104. 104 वचन 119 स्तोत्रामधलं. Through your precepts I get understanding. 119 स्तोत्र आणि 104 वचन सांगतं तुझ्या विधीच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते. See, his commands, we get understanding. त्याच्या आज्ञांच्या द्वारे आपल्याला समंजसपणा प्राप्त होतो. We can get understanding of right and wrong. आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट आहे याविषयी ज्ञान मिळतं. We become diligent. आपण फार लक्षपूर्वक वागू लागतो. We can discern things. आपल्याला ओळखता येतात गोष्टी कशा We are आहेत, well informed. आणि आपल्याला सर्व काही माहिती होते. We become intelligent. आपण ज्ञानी बनतो. Today why doctors come and listen to our word? का बरं डॉक्टर्स येऊन आज देवाचं वचन ऐकतात? Why businessmen come and listen to our का word? बरं व्यवसाय करणारे परमेश्वराचं वचन ऐकतात? Why big people listen to the word? का बरं महान लोक परमेश्वराचं वचन ऐकतात? Because कारण God's word is wisdom. परमेश्वराचं वचन ज्ञान आहे. God's word is wisdom. परमेश्वराचं वचन ज्ञान आहे. We become intelligent. आपण हुशार बनतो. We know what steps to take. आपल्याला माहिती होतं की मी कोणतं पाऊल उचलावं. We become prudent. आपण आणखी निरपराध बनतो. Others can give understanding to the wise. आणि इतर लोक ज्ञानी लोकांना कदाचित ज्ञान देऊ शकतील, But for us, परंतु आपल्यासाठी who are fools, जे आपण मूर्ख आहोत, the word can give us wisdom. देवाचं वचन आपल्याला ज्ञान देऊ शकतं. Amen. आमेन. 2 Timothy 3:16 says, दुसरे तिमोथी 3:16 मध्ये म्हटलं आहे, every scripture is God breathed. सर्व शास्त्र परमेश्वराच्या श्वासाने रचलेले आहे. Praise God. प्रभूची स्तुती असो. Every scripture is God breathed. सर्व लिखाण परमेश्वराच्या श्वासाने लिहिलं आहे. There is breath in this word, this breath of God. हे परमेश्वराचा श्वास आहे. And this book of the law shall not depart from your mouth. आणि या
नियमशास्त्रातील कोणतंही वचन तुझ्या मुखातून कधी टळणार That's नाही. what God told Joshua. आणि परमेश्वराने जोशुआला हेच सांगितलं. 1:5-1:8. आणि 1 आणि 8 वचन, Thou shalt meditate upon it day and night. तू यावर रात्रंदिवस मनन करत राहा. Day and night. रात्रंदिवस. Many hours I have sat at night and meditated upon the word. अनेक तासन तास मी रात्री बसून परमेश्वराच्या वचनाविषयी मनन केलं आहे. This is my third Bible. आणि हे माझं तिसरं बायबल आहे. The 2 Bibles are torn, worn. आणि 2 बायबल वाचून फाडून आणि जीर्ण झाली आहेत. Some people are very boastful. They say, see my Bible, it is not torn, it is not even dirty, it's so clean. आणि काही लोक असं गर्व बाळगतात, अरे माझं बायबल बघा किती स्वच्छ आहे, कुठंच फाटलेलं नाहीये. अरे ते फाटायला पाहिजे, ते यूज करायला पाहिजे. वापरलं तरच फाटेल. See, this book of the law shall not depart from your mouth. See, from हे your mouth. नियमशास्त्र पुस्तक तुझ्या मुखातून कधी जाणार नाही. पण मुखातून कसं येणार जोपर्यंत आतमध्ये नसेल तर. See, this book shall not depart from your heart, it doesn't say, but from the mouth, because from the abundance of the heart the mouth speaks. आणि या ठिकाणी मुखाविषयी लिहिलंय, कारण की हृदयामध्ये ज्या गोष्टी भरून आहेत त्याच मुखाच्या वाटे बाहेर निघणार. इथं काही नसलं तर इथं काही येणार नाही. इथं असायला पाहिजे, इथनं येणार. Something has to be here. काहीतरी आतमध्ये भरून असणं आवश्यक आहे, तेव्हाच मुखातून बाहेर येईल. Read the word every day. दररोज परमेश्वराचं वचन वाचा. Not for somebody else, but for yourself. दुसऱ्यांसाठी नव्हे, स्वतःसाठी वाचा. Amen. आमेन. This book shall not depart from your mouth, but thou shalt meditate upon it day and night. हे शास्त्र तुझ्या मुखाच्या मधून कधी ढळू नये, तर रात्रंदिवस तू यावर मनन करत राहा. That thou may observe to do according to all that is written therein. यासाठी की यामध्ये जे काही लिहिलं आहे ते काळजीपूर्वक तू पालन करावे. Then you shall make your way prosperous. त्यावेळेस तू आपला मार्ग समृद्ध करशील. Your path prosperous, your work prosperous. आणि तू यश प्राप्त करशील. And then you shall have good success. आणि त्यानंतर तू चांगले यश मिळवशील. See, instruction also means success. बोध म्हणजे यश सुद्धा आहे. Yes, the same word is used. आणि दोन्ही ठिकाणी सारखा शब्द वापरण्यात आला आहे. Instruction and success. बोध आणि यश. That means God leads us through the word. याचा अर्थ परमेश्वर आपल्याला वचनाकडे घेऊन जातो. Are you going to read the word? काय तुम्ही वचन वाचणार आहात काय? Every day. दररोज. Meditate upon it. काय त्यावर मनन करणार काय? Day and night. रात्रंदिवस. Day and night. रात्रंदिवस. Secondly, दुसरी गोष्ट, God leads us through the inward witness. परमेश्वर अंतर्यामीच्या साक्षीमधून आपलं पुढारपण आपल्याला चालवतो. Inward witness. अंतर्यामीची साक्ष. It's not inward voice, it is a witness. मी तुम्हाला आवाज म्हणत नाही आतला, आतमधील साक्ष सांगत आहे. Romans 8:16. रोम 8 आणि 16 मध्ये. The Spirit itself, it should not be itself, it should be Himself. The Spirit Himself bears witness with our spirit. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो. See, did you see that? तुम्हाला पाहिलं तुम्ही ते सर्वांनी? The second way God leads is through the inward witness. दुसऱ्या प्रकारे ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन देतो ते आहे आत्मधली साक्ष. This is the second primary way God leads all His children. ही एक दुसरी गोष्ट आहे ज्याद्वारे परमेश्वर त्या सर्व लेकरांना मार्गदर्शन करतो. You get an inner witness. तुम्हाला आतमध्ये एक साक्ष माहिती Some होते. eerie feeling. See, sometimes when you are doing a certain thing, you get an eerie feeling. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही काही काम करता तेव्हा आतमध्ये तुम्हाला एक वेगळीच भावना होते. असं वाटतं नाही करायला पाहिजे. See, that is the witness. जेव्हा असं वाटतं त्यावेळेस ती देवाकडून आलेली साक्ष See, आहे. it is not a voice, it is a witness. ती एक देवाकडून आलेली साक्ष आहे, तो आवाज नाहीये. Sometimes in the spirit you feel, I feel happy, I should do this, I should join this job, I should go for this now. कधी कधी तुम्हाला आत्म्यामध्ये खूप आनंद वाटतो, तुम्हाला वाटतं अरे उत्सुकता वाटते, मी हे करायला पाहिजे, मी हा निर्णय घ्यायला पाहिजे. That is the inner witness. आणि ही आतली साक्ष आहे. It's not the circumstance. ती काही परिस्थिती नाही. The circumstance may look horrible, कदाचित परिस्थिती फार भयंकर असेल, but inside of you, परंतु तुमच्या आतमध्ये you feel I should do it. तुम्हाला असं वाटतं की मी ते करायला पाहिजे. Sometimes you feel, should I leave this job? तुम्हाला कधी कधी वाटतं काय मी हा काम सोडून द्यावं. Everybody is telling you leave the job. सगळेजण तुम्हाला सांगताय काम सोडून देते, काम सोडून दे, You'll get a better one. तुम्हाला चांगलं काम मिळेल. You feel the friends are around you. आणि तुम्हाला वाटतं की तुमचे मित्र तुमच्या अवतीभोवती असते, But when you look inside, परंतु जेव्हा तुम्ही आतमध्ये पाहता you get a eerie feeling. तुम्हाला गोंधळ वाटतो. When आतमध्ये. you are alone, जेव्हा तुम्ही एकटे असता, when you're not surrounded by those solical people, या इतर सर्व लोकांच्या अवतीभोवती जेव्हा तुम्ही ते नसता तुमच्या when अवतीभोवती, you're alone, जेव्हा तुम्ही एकटे असता, when your soul is under the covering of the Spirit, जेव्हा तुमचं जीव तुमच्या आत्म्याच्या अधीनतेमध्ये असतो, you feel a eerie feeling when you think about it. जेव्हा तुम्ही त्या निर्णयाविषयी विचार करता, तुम्हाला शांती वाटत नाही.
just say, I'm not going to resign. आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणायचं मी राजीनामा देणार I'm नाहीये not going to look out for the very prospectus salary I'm going to get. आणि यापेक्षा जास्त पगार जो मला मिळणार आहे त्या पगाराकडे मी पाहणार I'll be नाही. here. मी याच ठिकाणी God असेल. will increase me. परमेश्वर माझी उन्नती Let करेल. people say what they want. See, लोकांना काय म्हणायचं ते म्हणून द्या. people look at today and instruct you. God looks in the future and instructs you. बघा लोक सल्ला देतात जेव्हा ते तुमच्या आजच्या परिस्थितीकडे पाहतात, परंतु देव तुम्हाला सल्ला देतो तुमच्या भविष्याच्या परिस्थितीकडे पाहून. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का हे? This is the inward witness. ही आहे आतली साक्ष. God leads us through the inward witness. परमेश्वर आपल्या आतल्या साक्षीच्या द्वारे मार्गदर्शन करतो. How different our lives would be if we would just accept the responsibility to hear and heed what He is witnessing inside our spirit. आपलं जीवन किती वेगळं असतं जर आपण काळजी घेतली असते त्याच्या त्या आतल्या साक्षीकडे लक्ष देऊन तो जे काही सांगत आहे ते करण्याची आपण जबाबदारी स्वीकारली असते. So तर many trials, अनेकदा so many difficulties could have been avoided. आपल्या जीवनातील अनेक संकटामधून आपण न जाताच जीवन जगू शकलो असतो. So many accidents has taken place in our lives. So many messes that have taken place in our lives could have been avoided if we had only taken the responsibility to get into our spirits. जर आपण आपल्या आत्म्यामध्ये शिरण्याची जबाबदारी घेतली असते तर आपल्या जीवनातील अनेक अपघात, संकट, गोंधळ आपण टाळू शकलो असतो. Because कारण you tell me, तुम्ही मला सांगा where does God dwell? परमेश्वर कुठे वस्ती करतो? Where does God dwell? परमेश्वर कुठे राहतो? In our spirits. आपल्या आत्म्यांमध्ये तो वस्ती करतो. He who is joined with the Lord is one spirit. जो कोणी प्रभूशी जडला आहे तो एक आत्मा आहे. He does not dwell in your mind, तो तुमच्या मनामध्ये राहत नाही, nor in your body. तुमच्या शरीरात राहत नाही. Body is the temple of the Holy Ghost. शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. It's a temple. ते मंदिर आहे. Do you understand? तुम्हाला समजत आहे? He dwells in our spirit. तो आमच्या आत्म्यामध्ये वस्ती करतो. Praise the Lord. प्रभूची स्तुती And असो. that's where He is going to get connected with us. आणि त्या ठिकाणीच तो आपल्या संगती स्वतःला जोडू इच्छितो. God told Adam, देवाने आदामाला असं म्हटलं, day you shall eat of this fruit, you shall surely die. ज्या दिवशी हे फळ तू खाशील त्या दिवशी तू खात्रीने मरशील. Both of them ate. दोघांनी फळ खाल्लं, They didn't die that day. परंतु त्या दिवशी ते मेले नाही. They lived to see their 2 children also. आणि त्यांचे 2 लेकरं होईपर्यंत ते जिवंत राहिले. What happened to God's word? देवाचं वचनाविषयी काय झालं Did मग? it fail? काय देवाचं वचन अपयशी ठरलं? No. नाही. God's primary concern is not your body, it is your spirit. परमेश्वराची प्राथमिकता तुमच्या शरीरासाठी नाही, तुमच्या आत्म्यासाठी So आहे. when He said, जेव्हा त्याने असं म्हटलं, the day you shall eat of this fruit, you shall die, that same day their spirit died. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील, याचा अर्थ त्या दिवशी त्यांचा आत्मा मरण पावला. Later on, after many hundreds of years, they died. आणि मग शेकडो वर्षानंतर ते सुद्धा मरण पावले. Because कारण when the inner man or the spirit dies, ultimately it leads to the physical death. आणि ज्या वेळेस आतला मनुष्य किंवा आपला आत्मा मरण पावतो तो आपल्या शारीरिक मृत्यूकडे आपल्याला घेऊन जातो. How many are understanding? किती लोकांना समजत आहे ही गोष्ट? Inner witness is working like that. आतली साक्ष अशा प्रकारे काम करते. Because it does not speak. कारण तो बोलत नाही, It's only a witness, फक्त एक साक्ष आतमध्ये. a sense. See, it's not a feeling, it's a sense. काहीतरी भावना म्हटल्यापेक्षा काहीतरी तुम्हाला जाणवतं See, आतमध्ये. there is a difference between a feeling and a sense. भावना आणि जाणीव यामध्ये फरक आहे. You feel in your body, you sense in your spirit. तुम्हाला शरीरामध्ये भावना होते परंतु आत्म्यात तुम्हाला जाणवतं. That's why some people say, I feel in the spirit. You cannot feel in the spirit, you can sense in the spirit. काही लोक असे शब्द वापरतात, मला आत्म्यात भावना होते. आत्म्यात भावना कधी होत नाही, आत्म्यात जाणवतं आपल्याला. Are you understanding, beloved समजत आहे people? का? There is a lot of difference there. आणि बराच फरक आहे या दोघांमध्ये. He gives you a spiritual perception in your spirit. तो तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये आत्म्याला ओळखण्याची शक्ती देतो. It is the highest level of a signal that comes to you. आणि एखादा कोणताही सिग्नलची सर्वात उच्च अशी ती पातळी आहे. See, it's like on the signal on the road. आणि तुम्ही बघा रस्त्यावर तुम्हाला जे सिग्नल दिसतात, When it becomes green, जेव्हा ते हिरवे होतात it does not speak, it only turns green. ते काही आवाज करत नाही, नुसतं ते हिरवा रंग दाखवतात. What happens when you see green? आणि तुम्हाला हिरवं दिसल्यावर तुम्ही काय करता? Huh? You go. तुम्ही निघता. When it is yellow, आणि जेव्हा पिवळं असतं त्यावेळेस what do you do? तुम्ही काय करता? Slowly. हळूहळू You जाता. go slowly. हळूहळू जाता. You go slowly. You are not very sure. तुम्हाला खात्री नसते. That's how I got banged that time. आणि अशाच प्रकारे माझ्यावर बंद करण्यात आलं. Many years back. अनेक वर्षांना अगोदर. Many years back. अनेक वर्षांना I अगोदर. used to riding my motorbike. आणि माझी मोटरबाईक मी चालवत असताना And I still remember when we were riding to Bombay, I and my wife. आणि मी आणि माझी पत्नी जेव्हा मुंबईला जात होतो गाडीवर,
was it by coming, while coming back, आणि परत येताना असं घडलं, we suddenly saw this yellow light coming. आम्हाला हा पिवळा दिवा दिसला And I thought we will better stop. आणि मला वाटलं आपण थांबूया. So I stopped there. मी थांबलो तिथे. And there was another friend of mine, he also stopped with his wife. आणि माझा दुसरा मित्र होता, तो पण त्याच्या पत्नी संगती होता, तो पण थांबला. But one stupid fellow, one ST driver fellow, परंतु एक मूर्ख जो एसटी ड्रायव्हर होता, his eyes were on that yellow. त्याचे डोळे त्या पिवळ्या रंगावर He was होते. not watching me. तो मला बघत नव्हता. He said, now I will take off. And then he pressed that accelerator and he wanted to take off. आणि त्याची इच्छा होती की पुढे निघून जावं. त्याने ऍक्सिडेंट दाबला आणि पुढे निघून गेला. And he didn't watch us. He banged us like that. त्याने आमच्याकडे लक्ष न देता आम्हाला धडक मारली. And he went on the divider and it was almost tilted one side. आणि एका डिवायडरवर ती गाडी आदळली आणि एक साईडला झाली. He thought that they are both dead. He ran away from the scene. आणि त्याला वाटलं की आम्ही सगळे मरून गेलो आणि म्हणून तो तिथून त्याने पळ काढला. My wife, she was seated behind. She was a pillion rider. She was taken up, lifted up in the air like that, and she fell. आणि माझी पत्नी जी मागे बसून होती, ती मागे असल्यामुळे तिला धडक बसली आणि ती हवेत उंच फेकल्या गेली. I also fell like that. आणि मी सुद्धा तसाच पडलो. I collapsed like this. आणि मी असा कोसळलो. Nothing happened to my wife. माझ्या पत्नीला काही झालं नाही. She was standing there. ती उभी राहिली. And my friend said, finish, he's gone. So he was not taking care of me. He was running after the driver. आणि त्याला वाटलं की मी गेलो आहे म्हणून माझा मित्र माझी काळजी न करता त्या ड्रायव्हरला पिछा करत होता. And I was collapsed there. आणि मी तिथे कोसळून पडलो होतो. And people came around. They wanted to set the bus on fire. आणि लोक धावत पळत आले, त्यांनी त्या बसला जाळायचा प्रयत्न केला. And then one came to me. आणि एक माझ्याकडून म्हटला, They lifted up like that त्याने मला असं उचललं and put me at the side. They thought this fellow is gone. आणि त्यांना वाटलं की हा आता गेला, याला बाजूला ठेवला. But see God. परंतु देवाला बघा, That day I was fasting and praying. त्या दिवशी मी उपास आणि प्रार्थनेमध्ये होतो. Actually, I conked off like that. I just bent like that because there was nothing in my stomach. So I had little stomach pain. आणि मला फक्त पोट दुखलं, बाकी मला काही झालं नाही. So I told them, don't touch me anything. Don't do anything because I have got a small pain in the stomach. आणि मी त्यांना म्हटलं कृपया मला हात लावू नका, कारण माझ्या पोटात थोडं दुखत आहे. Not a scratch. माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा आला Not नाही. a scratch was there. एक सुद्धा ओरखडा माझ्या अंगावर नव्हता. Nothing happened to us. काही झालं नाही मला. That same evening we came back. आणि त्या संध्याकाळी आम्ही परतलो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. That is the signal I'm talking to. आणि ह्या सिग्नल विषयी तुमच्याशी बोलत आहे. So when you get the yellow signal, जेव्हा तो पिवळा सिग्नल तुम्हाला दिसतो, you move slowly. तुम्ही हळूहळू जाता. So inside of you, आतमध्ये तुमच्या when you get that yellow signal, जेव्हा तुम्हाला तो पिवळा रंग, not very sure, तुम्हाला अगदी खात्री नसते काय, then wait upon the Lord. मग त्यावेळेस तुम्ही परमेश्वराची वाट पहा, Wait upon the Lord. प्रभूची प्रतीक्षा करा. When you sense a green signal, ज्यावेळेस तुम्हाला हिरवा दिवा जाणवतो, move at full speed. पूर्ण वेगाने समोर जा. When you sense a red signal, ज्यावेळेस तुम्हाला लाल रंगाचा दिवा जाणवेल आतमध्ये, stop. थांबा, Stop. थांबून राहा. Don't move at all. बिलकुल हालचाल करू नका. That is the way the inner witness works. अशा प्रकारे आतमधली साक्ष काम करते. We'll continue next week. आपण पुढच्या आठवड्यामध्ये समाप्त करू.